आज सांगलीच्या मारुती चौकामध्ये माधवी परत मिळावी आणि कायदेशीररित्या मिळावी आणि सांगलीमध्ये नवीन बबलू हत्ती आणला पाहिजे यासाठी आम्ही सह्यांची मोहीम चालू केलेली आहे। त्याची पहिली सुरुवात म्हणजे सह्या आणि तीव्र निदर्शनं करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये समस्त सांगलीकर अगदी तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेजण सामील झाले होते आणि ही मोहीम आता आणखीन तीव्र करण्यात येईल। प्रसंगी आम्हाला रस्त्यावरती उतरून हायवे अडवायला लागला तरी चालेल, पण ही मोहीम आम्ही यशस्वी केल्याचं थांबणार नाही। आज सांगलीतील समस्त नागरिक लहान बालगोपाळांपासून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक इथं आले होते। त्यांनी उत्स्फूर्तपणे सह्या केलेल्या आहेत आणि आमच्या या मोहिमेला पाठिंबा दिलेला आहे। त्यांची पण आम्हाला इच्छा सांगणं आहे की तुम्ही कधीही हाक मारा, आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरायला तयार आहोत। त्याची पहिली सुरुवात म्हणजे सह्या आणि तीव्र निदर्शनं करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये समस्त सांगलीकर अगदी तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेजण सामील झाले होते आणि ही मोहीम आता आणखीन तीव्र करण्यात येईल। प्रसंगी आम्हाला रस्त्यावरती उतरून हायवे अडवायला लागला तरी चालेल, पण ही मोहीम आम्ही यशस्वी केल्याचं थांबणार नाही। आज सांगलीतील समस्त नागरिक लहान बालगोपाळांपासून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक इथं आले होते। त्यांनी उत्स्फूर्तपणे सह्या केलेल्या आहेत आणि आमच्या या मोहिमेला पाठिंबा दिलेला आहे। त्यांची पण आम्हाला इच्छा सांगणं आहे की तुम्ही कधीही हाक मारा, आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरायला तयार आहोत। पुढची भूमिका आमची आज जो मारुती चौकात हा जो उपक्रम चालू केलेला आहे तो सांगली शहरातील प्रत्येक प्रमुख ठळक चौकांमध्ये हा केला जाईल। याच्या प्रती आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकार आणि वन विभागाकडे पाठवू आणि कायदेशीररित्या आम्ही ही लढाई पुढे नेऊ। त्याचबरोबर गरज पडली तर जनतेतूनही उठाव केला जाईल। खरोखर हे लोकांच्या भावना दुखवण्यासाठी झालेलं आहे आणि आता ही लोकशाही आहे तर म्हणजे त्याचं जन्म ते विचारात घेतलं पाहिजे। तिथे कोणी असो, अंबानी असेल नाही तर अदानी असेल, आमचं लोकमत हे त्यांनी विचारात घेतलं पाहिजे। शेवटी आमच्या भावना तिथे गुंतलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी आम्हाला हत्ती परत दिलाच पाहिजे। घेऊन जायचं अंबानीचं काही कारण नाही आहे। त्याला जर घेऊनच जायचं असलं तर रोडवर एवढी कुत्री रगडायला लागल्या, त्यांना घेऊन जायचं ना। त्याचं काय बापाचं राज्य आहे काही घेऊन चाललंय काय एवढ्याच हत्तीवर काय हे केलेलं नाही आहे। पिठाचा अहवाल आणि नागरिकच्या वैद्यकीय अहवाल त्याच्यात काय फरक आहे? त्यांचे सगळे रिपोर्ट ओके आहे, हत्ती सगळं ओके असून सुद्धा तो घेऊन चाललाय। हे सगळं काय त्याचं बापाचं राज्य नाही आहे। आमचा हत्ती आम्हाला परत मिळावा आणि सगळ्या आम्ही एवढे पण पब्लिक आहेत त्या सगळ्यांना सांगतो हे व्हा आणि सगळ्या हत्तीला घेऊन या। सांगली जिल्ह्यात जिओ, रिलायन्स या सगळ्यावर अंबानीचं जेवढं पण आहे त्याच्यावर आम्ही सगळं पूर्णपणे बहिष्कार टाकू आणि पूर्णपणे रिलायन्सचं काय असेल ते जिओ, रिलायन्सवर बहिष्कार घालणार आहे।